आम्ही आज बनवत आहे शेपूचे वरणफळं. तेच वरणफळं खाऊन माझे रूममेट वैतागलेले, सो आम्ही माझ्या घरच्या पद्धतीने शेपूचे वरणफळं बनवत आहे. शेपूची भाजी छान धुवून घ्यायची, चिरून घ्यायची, मग त्यानंतर त्याला फोडणी द्यायची. फोडणी देत असताना लसूण, मिरची, जिरे, थोडंसं मीठ याचं वाटण करून घ्यायचं आणि ते वाटलेलं वाटण थोडंसं तेलात टाकून त्यात भाजी परतवून घ्यायची. भाजी परतवून घेऊन झाल्यानंतर ते भाजी ज्वारीच्या पिठात टाकायचे आणि त्यात ते पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर तुरीची डाळ शिजवून घ्यायची. शिजलेल्या डाळीला सुद्धा परत फोडणी द्यायची. फोडणी ही आपली रेग्युलरच फोडणी आहे. तेल, जिरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्यात डाळ टाकून घ्यायचं आणि थोडंसं ते वरणफळं सरबरीत होण्यासाठी त्यात थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि मग त्यानंतर ती डाळ चांगलीशी अशी ढवळून घ्यायची. डाळ एकदा का मिक्स झाली, पूर्णपणे कन्सिस्टन्सी त्याची व्यवस्थित झाली, तर त्यात आपण बनवलेले वडे टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ हे बघूनच टाका, कारण आपण भाजी फोडणी मारताना आणि वाटण करताना मीठ घातलेलं असते, सो मीठ बघून आणि अंदाजानुसार टाका. आणि तुम्ही मला सांगा तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात आणि तुम्ही ही डिश कशी करता. तुम्हाला ही डिश आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात.